विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे वायबीडी अकॅडमी या मराठी एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती. विद्यार्थी मित्रांनो, उच्च न्यायालयामध्ये जी भरती आलेली होती, ज्या अंतर्गत मुंबई, नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर या वेगवेगळ्या घटकांमध्ये ज्या जागा होत्या, त्यांचे आपण सर्वांनी फॉर्म फिलअप केलेले आहेत. आता विद्यार्थ्यांचा वारंवार एकच प्रश्न येत आहे, की शिपाई, लिपिक, ड्रायव्हर असे जे पेपर आहेत, ते कधीपासून होऊ शकतात? डिटेल्समध्ये माहिती सांगा. तर संपूर्ण माहिती घेऊन एक डिटेल्समध्ये व्हिडिओ तुमच्यासाठी बनवून आणलेला आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये या तीनही पदांचा पेपर या ठिकाणी कधी होणार आहे, पेपर ऑनलाईन होणार आहे की ऑफलाईन, हे देखील डिटेल्समध्ये सांगणार आहे. फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि अशाच प्रकारच्या माहितीसाठी अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, कारण सर्वात पहिल्यांदा अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचविल्या जातील. चला तर जास्त वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. याच्या अगोदर या ठिकाणी या तयारीसाठी या पुस्तक म्हणजे या ठिकाणी ही भरतीच्या तयारीसाठी तुम्हाला सर्वात बेस्ट पुस्तके स्मार्ट स्टडी नांदेड यांनी हे पुस्तक लॉन्च केलेले आहेत. हे पुस्तक आहे मुंबई उच्च न्यायालय 70 प्रश्नपत्रिका संच. इथून मागे झालेल्या 2018 पासून 2026 पर्यंत आतापर्यंत न्यायालयाच्या सर्व प्रश्नपत्रिका याच्यामध्ये स्पष्टीकरणासहित कव्हर करण्यात आलेल्या आहेत आणि प्रसिद्ध असेल लेखक विठ्ठल नागनाथ राऊतवार यांनी हे पुस्तक लिहिलेले आहे. हा देखील पॉईंट तुम्ही इथे लक्षात ठेवायचा आहे. याचा फायदा बघू शकता, येथे जर बघितलं तर प्रश्नपत्रिका क्रमांक हे अनुक्रमानिका बघू शकता. 2000 इथं मध्ये 19 मध्ये झालेल्या, 20 झालेल्या, मध्ये झालेल्या 2025च्या भरतीला मागील वर्षी सर्व प्रश्नपत्रिका या पुस्तकामध्ये कव्हर करण्यात आलेल्या आहेत. आता हे पुस्तक जे आहे सर्वत्र महाराष्ट्रामध्ये उपलब्ध आहे. कोणत्याही जवळच्या पुस्तक विक्रेत्याकडून कमी किमतीमध्ये डिस्काउंटमध्ये नक्कीच हे पुस्तक करा. तुम्हाला जास्तीत जास्त स्कोर करण्यासाठी नक्की या पुस्तकाचा फायदा होणार आहे. आणि याच्यामध्ये प्लस पॉइंट काय आहे याच्यामध्ये, तर तुम्ही जर विचार केला ना, तर याचं प्रश्न उत्तर एकदम सोप्या लेवलचे असतात. आज ज्यावेळेस TCS का पेपर होता त्यावेळेस अवघड होतं, परंतु आता हे जिल्हा न्यायालय भरतीच याचे पेपर घेणार आहे. तुम्हाला 30 पैकी जवळ-जवळ 27-28च्या पुढेच मार्क पाहिजे तरच तुम्हाला या ठिकाणी बोलवले जातं मुलाखतीसाठी. एकदम सोप्या लेवलचे प्रश्न असतात, त्याच्यामुळे जास्तीत जास्त स्कोर करण्यासाठी हे पुस्तक नक्की खरेदी करा. आता झाले परीक्षांची तारीख. तुम्हाला डिटेल्समध्ये मी तुम्हाला सांगणार आहे आणि याच तारखा पुढे तुम्हाला बघायला भेटतील अपडेटमध्ये. तर या ठिकाणी ड्रायव्हर ज्या पदासाठी फॉर्म भरलेला आहे. आता सर्वात पहिल्यांदा मी तुम्हाला सांगतो, ही परीक्षा जी घेतली जाणार आहे, ऑफलाईन स्वरूपामध्ये घेतली जाणार आहे. कशी? तर ऑफलाईन स्वरूपामध्ये घेतली जाणार आहे. आता मी तुम्हाला सांगतो, जे ड्रायव्हर पद आहे, त्याची परीक्षा होऊ शकते. किती तारखेला? तर 100% माहिती घेऊनच माहिती मी सांगत आहे. 7 एप्रिल. किती? 7 एप्रिलच्या आसपास तुमचे ड्रायव्हरचे या ठिकाणी पेपर होणार आहेत. किती? 7 एप्रिल. म्हणजे आता किती दिवस तुमच्याकडे जर बाकी आहेत, तर मार्च, एप्रिल म्हणजे जवळ-जवळ दीड महिना तुमच्याकडे बाकी आहे. दीड महिना म्हणता येणार नाही. मार्च, हां, ठीक आहे. 45-50 दिवस तुमच्याकडे बाकी आहे असे म्हणता येईल ड्रायव्हरसाठी. 7 एप्रिल, ठीक आहे. त्याच्यानंतर आहे शिपाई. शिपाई जे पद असणार आहे, त्याचं पेपर असणार आहे 12 एप्रिल. किती? तर 12 एप्रिलच्या दरम्यान 100% तुमचा पेपर होणार आहे. सर्व माहिती घेऊनच मी तुम्हाला सांगत आहे 12 एप्रिल. त्याच्यानंतर जे लिपिक म्हणजे क्लर्क नावाचं जे पद होतं, ते असणार आहे जवळ-जवळ 23 एप्रिल. 23 एप्रिल या दरम्यान तुमचा हा पेपर होणार आहे लिपिकचा. ठीक आहे. आणि जे स्टेनोग्राफर हायर ग्रेड आणि लोअर ग्रेड आहे, त्यांचा जवळ-जवळ पेपर एप्रिल महिन्याच्या एंडिंगला म्हणजे 28-29 एप्रिलच्या दरम्यान होऊ शकतो. तर विद्यार्थी मित्रांनो, नक्कीच तुम्ही आतापासून चांगली तयारी केली तर याच्यामध्ये जास्तीत जास्त स्कोर करू शकता. पुन्हा एकदा मी तुम्हाला सांगत आहे, 7 एप्रिल या दरम्यान ड्रायव्हरचा पेपर होईल. त्याच्यानंतर 15 एप्रिल या दरम्यान तुमचा पेपर होईल. 12 ते 15 एप्रिल तो शिपाई पदाचा आणि अ, 1 मिनिट, ठीक आहे. 12 ते 15 नाही इथं होणार. 12 ते 15 एप्रिल दरम्यान होऊ शकतो आणि जे क्लर्क आहे, तो आहे 23 ते 24 एप्रिल दरम्यान आणि लोअर ग्रेड आणि हायर ग्रेड जे आहे, तो होऊ शकतो 28-29 एप्रिलच्या दरम्यान. अशा प्रकारची ही अपडेट होती. अशाच प्रकारची माहिती बघत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनलाही ऑन करा.